शेतकरी मित्रांनो, रामराम नमस्कार. शेतकरी मित्रांनो, राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी. होय शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच ठिकाणचे ताजे कापसाचे भाव. मित्रांनो, कोणकोण शेतकरी असे आहे की त्यांचा अजून कापूस विकणे बाकी आहे, तर त्यांना सांगू इच्छितो की आपण आपला कापूस आता यावेळेला विकून टाकून घ्या. कारण युद्ध थांबल्याची चर्चा पुन्हा सुरू आहे. युद्धाच्या परिणामामुळे कापसाचे भाव वाढले होते, त्यामुळे आता आपण कापूस विकला तर बरं होईल. सुरुवात करतो मित्रांनो. पहिली बाजार समिती मित्रांनो, नरखेड नंबर 1 जातीचा कापूस. या ठिकाणी कापसाला जास्तीत जास्त 7,900 रुपयाचा भाव मिळताना दिसत आहे. त्यानंतर सोनपेठ येथे मध्यम स्टेपल कापूस 238 क्विंटल आवकून 8,250चा भाव मिळताना दिसत आहे. त्यानंतर मित्रांनो, पुलगाव येथे मध्यम स्टेपल 8,785 रुपयापर्यंत जास्तीत जास्त भाव सध्या सुरू आहे. तर पुलगावच्या नंतर यावल येथे मध्यम स्टेपल 23 क्विंटल कापसाच्या आवकून 7,630 रुपयाचा भाव जास्तीत जास्त या ठिकाणी मिळताना दिसत आहे. वरोरा शेगाव जास्तीत जास्त मध्यम स्टेपल 331 क्विंटल आवकून जास्तीत जास्त 8,300चा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर वर्धा येथे मध्यम स्टेपल 550 क्विंटल आवकून 8,400 रुपये जास्तीत जास्त भाव मिळताना दिसत आहे. त्यानंतर हिंगणघाट या ठिकाणी मध्यम स्टेपल 9,700 क्विंटल आवकून जास्तीत जास्त 8,550चा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर सिंधी सेलू लांब स्टेपल 1,866 क्विंटल आवकून 8,050चा भाव या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. भिवापूर येथे लांब स्टेपल 1,000 क्विंटल आवकून जास्तीत जास्त 8,350चा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. काटोल येथे 98 क्विंटल आवकून जास्तीत जास्त 8,200चा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, मारेगाव लोकल कापूस 547 क्विंटल आवकून जास्तीत जास्त 8,250चा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, मारेगावनंतर पुढील बाजार समिती आपण बघूया, ज्याच्यामध्ये कापसाला किती भाव आपल्याला बघायला मिळत आहे. तर ती आहे मानवत. 3300 क्विंटल आवकून जास्तीत जास्त या ठिकाणी 8,510 रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. उमरेड येथे 1,290 क्विंटल आवकून जास्तीत जास्त 8,260चा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. तर घाटंजी या ठिकाणी LRA मध्यम स्टेपल 5,951 क्विंटल आवकून 8,710चा भाव मिळताना जास्तीत जास्त दिसत आहे. कळमेश्वर येथे हायब्रिड कापूस मित्रांनो 858 क्विंटल आवकून जास्तीत जास्त 8,300चा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. तर अकोट येथे 3,175 क्विंटल आवकून जास्तीत जास्त 8,675पर्यंत कापसाला भाव गेलेला आहे. पारशिवनी या ठिकाणी 1,060 क्विंटल आवकून जास्तीत जास्त 8,000पर्यंत भाव या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर मौदा येथे 100 क्विंटल कापसाच्या आवकून जास्तीत जास्त 7,800 रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर समुद्रपूर येथे 1,171 क्विंटल आवकून जास्तीत जास्त 8,600चा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर भद्रावती येथे जास्तीत जास्त 8,200चा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती भद्रावतीनंतर राळेगाव 3,400 क्विंटल आवकून जास्तीत जास्त 8,640चा भाव या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, सावनेर 3,000 क्विंटल कापसाच्या आवकून जास्तीत जास्त इथे 8,000चा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, अमरावती 50 क्विंटल कापसाच्या आवकून जास्तीत जास्त 8,400 रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, नरखेड येथे नंबर 1 जातीचा कापूस 96 क्विंटल आवकून जास्तीत जास्त 7,950चा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर काटोल येथे लोकल कापूस 70 क्विंटल आवकून जास्तीत जास्त 8,200चा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर मारेगाव येथे 664 क्विंटल आवकून जास्तीत जास्त 8,250चा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. अमरावती येथे 45 क्विंटल आवकून जास्तीत जास्त 8,350चा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, बीड केज खाजगी बाजार जास्तीत जास्त 8,300 रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती भोकर नांदेड या ठिकाणी जास्तीत जास्त 8,100चा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती डिस्ट्रिक्ट अकोला खाजगी बाजार 8,700चा भाव या ठिकाणी बघायला मिळत आहे. त्यानंतर मूर्तिजापूर झाल्यानंतर चिखली बुलढाणा जास्तीत जास्त या ठिकाणी 7,600चा भाव आपल्याला बघायला मिळताना दिसत आहे. त्यानंतर धारूर बीड या ठिकाणी मित्रांनो 8,260 रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे.
त्यानंतर मित्रांनो परभणी गंगाखेड 8,375चा भाव आहे. दररोजच्या माहितीसाठी आत्ताच लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.